जेव्हा आपण एखाद्या मोठ्या नोकरीची जाहिरात पाहतो तेव्हा ती फक्त काही कागदपत्र नसतात. खरं तर ती एका मोठ्या संधीचं आणि जबाबदारीचं प्रवेशद्वार असते. पण त्या जाहिरातीतल्या प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? चला, आज आपण बेस्ट सारख्या एका प्रचंड मोठ्या संस्थेतील महत्त्वाच्या पदाच्या जाहिरातीचं विश्लेषण करून त्यातील प्रत्येक पैलू समजून घेऊया. कधी विचार केलाय, मुंबई शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या BST सारख्या संस्थेच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळ विभागाची संपूर्ण धुरा सांभाळण्यासाठी नक्की कोणती कौशल्य आणि अनुभव लागत असेल? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर हे बघा, हे आहे ते ऑफिशियल डॉक्युमेंट ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. हे मुंबईच्या BST मधल्या मुख्य व्यवस्थापक, मनुष्यबळ आणि औद्योगिक संबंध या पदासाठीचं अर्जपत्र आहे. आता आपण यातला प्रत्येक तपशील अगदी बारकाईने पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की बेस्ट सारख्या संस्थेमध्ये हे पद इतकं महत्त्वाचं का आहे आणि ही संधी नेमकी किती मोठी आहे. तर हे जे पद आहे ना, ते ग्रेड A1चं आहे, म्हणजे एक वरिष्ठ व्यवस्थापकीय पद. विचार करा, या पदावरच्या व्यक्तीला 3000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा संपूर्ण मनुष्यबळ विभागाचं नेतृत्व करायचंय. हा आकडाच या पदाच्या जबाबदारीची व्याप्ती सांगून जातो. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला कोणती आव्हानं पेलावी लागतात? त्यांच्या कामाचं स्वरूप आणि जबाबदाऱ्या नक्की काय आहेत? बघा, या पदाच्या जबाबदाऱ्या खूप आहेत, पण त्या मुख्यत्वे 3 मोठ्या विभागांमध्ये मोडतात. पहिलं म्हणजे कर्मचारी प्रशासन, दुसरं आहे औद्योगिक आणि कामगार संबंध, आणि तिसरं म्हणजे कर्मचारी कल्याण. कर्मचारी प्रशासनाची जबाबदारी म्हणजे संस्थेसाठी योग्य माणसं शोधण्यापासून, म्हणजे भरती आणि प्रशिक्षणापासून ते त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यापर्यंत सगळं काही आलं. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करणं, पगाराचं व्यवस्थापन करणं, इतकंच नाही तर न्यायालयीन निकालांचं परीक्षण करून त्यांची अंमलबजावणी करणं, हेही एक खूप महत्त्वाचं काम आहे. आता पुढच्या भागाकडे वळूया. औद्योगिक आणि कामगार संबंध. सार्वजनिक क्षेत्रात हा भाग खूपच संवेदनशील असतो. इथे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातले वाद हाताळणं, सामूहिक सौदेबाजी करणं आणि कामगार कायद्यांची अंमलबजावणी करणं, हे सगळं अत्यंत कौशल्याचं काम आहे. शिवाय कायदेशीर सल्ला देण्याचीही एक मोठी जबाबदारी या पदावर असते. आणि तिसरा भाग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन आणि कल्याण. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर देखरेख ठेवण्यापासून त्यांच्या करिअरशी संबंधित पदोन्नती, बदल्या आणि नवीन पदं निर्माण करण्यापर्यंत सगळी कामं येतात. आणि हो, महापालिका मुख्य लेखापरीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे या पदाच्या प्रशासकीय जबाबदारीचं गांभीर्य दाखवतं. ओके, तर इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या, मग या पदासाठी नक्की कसा उमेदवार हवा? त्यांच्याकडे कोणती पात्रता असणं आवश्यक आहे? चला ते पाहूया. ह्या पदासाठी पात्रतेचे 4 मुख्य निकष आहेत. सगळ्यात आधी शिक्षण. पदवीसोबतच HR मधली 2 वर्षांची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा मग कायद्याची पदवी आवश्यक आहे. दुसरं, कमीत कमी 9 वर्षांचा व्यवस्थापकीय अनुभव हवा, ज्यातली 3 वर्ष तरी वरिष्ठ पदावर काम केलेलं असावं. तिसरं, औद्योगिक आणि कामगार कायद्यांचं सखोल ज्ञान. आणि चौथं, वयोमर्यादा 50 वर्षांपेक्षा कमी असावी. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची अट, मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे फक्त औपचारिकतेसाठी नाही, तर हजारो मराठी भाषिक कर्मचाऱ्यांशी, कामगार संघटनांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी ही अट खरंच खूप गरजेची आहे. बरं, एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी आणि पात्रतेसाठी मोबदला काय मिळतो? चला, आता या पदासाठी मिळणारा पगार आणि इतर फायदे काय आहेत ते पाहूया. तर सुरुवातीचा एकूण मासिक पगार आहे जवळपास 97,392 रुपये. हा आकडा या पदाचं महत्त्व नक्कीच दाखवतो. पण थांबा, ही फक्त सुरुवात आहे. ह्या पगारात बऱ्याच गोष्टी येतात. मूळ पगारासोबतच महागाई भत्ता, विशेष वेतन आणि घरभाडे भत्ता यांचाही समावेश आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे या पदाच्या वाढीची क्षमता दिसते. सुरुवातीचा पगार आणि सेवेच्या शेवटच्या टप्प्यातला पगार यात बरीच मोठी वाढ आहे, जे का स्थिर आणि सुरक्षित करिअरची खात्री देते. आणि सर्वाधिक एकूण मासिक पगार आहे तब्बल 2,23,788 रुपये. म्हणजे सुरुवातीच्या आणि सर्वाधिक पगारातला हा फरक या पदाचं दीर्घकालीन मूल्य किती आहे हेच दाखवतो. पगाराव्यतिरिक्त भविष्य निर्वाह निधी,
ग्रॅच्युटी, रजा प्रवास सहाय्य, बेस्ट बसमधून मोफत प्रवास आणि सानुग्रह अनुदान यांसारखे इतर महत्त्वाचे फायदेही मिळतात. हे सरकारी नोकरीचं एक मोठं आकर्षण असतं नाही का? चला आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा पाहूया. या पदासाठी अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया तशी अगदी सोपी आहे. हा एक पानाचा अर्ज आहे जो आवश्यक कागदपत्रांसोबत सादर करायचा आहे. म्हणजे कोणतीही किचकट ऑनलाईन प्रक्रिया नाही. सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ही वेळ आणि तारीख डोक्यात पक्की ठेवा, कारण त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर मग या सगळ्यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सार्वजनिक क्षेत्रातली पदं खूपच आव्हानात्मक असतात. मग अशा पदांवर उत्तम आणि पात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असू शकते? आकर्षक पगार, कामातलं आव्हान की मग सामाजिक प्रतिष्ठा आणि कामाची सुरक्षितता? यावर नक्कीच विचार करायला हवा.